नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये जी तलाठी पदभरती सुरू होती. तर त्याच्यासाठी कालच काय केलं, की हे काढले इंटरिम रिलीफ दिलेला आहे कोर्टाने. त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्याने काय केलं आहे, की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे टाईम टेबल त्यांनी काय केलं आहे, देणे सुरू केलेलं आहे. तर बघा, ही आहे चंद्रपूरसाठीची बातमी. PDF ओपन करून देतो. 26 तारीख तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली काय आहे. ओके. ही PDF आहे. ही 26 तारखेचीच आहे, ती कालचीच होती, उशिरा आली होती. तर तलाठी पदभरती 2023च्या अनुषंगाने प्रारूप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रारूप निवड तसेच प्रतिष्ठित यादीतील उमेदवारांना सूचित करण्यात येईल, की 6 मे रोजी सकाळी 10:30 वाजतापासून प्रारूप निवड यादीतील उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे दस्तावेज तपासणीसाठी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर इथे करण्यात येणार आहे. तसेच 7 मे रोजी काय केलं, की सकाळी 10:30 पासून प्रारूप निवड यादीमधील प्रतीक्षा सूचित येईल. म्हणजे 6 तारखेला काय करायचं, कोणत्या उमेदवारांना जायचं आहे, सिलेक्शन झालेल्या आणि 7 तारखेला काय करायचं, की वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, की तिथेच जायचं आहे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर इथे जायचं आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत? सगळ्यात पहिले तर या सगळ्या डॉक्युमेंटचे 2 सेट घेऊन जायचे ओरिजिनलनुसार आणि क्रमनुसार लावायचं. पहिलं तर काय करायचं, की अर्जातील नावाचा पुरावा, ओके. त्यासाठी तुम्हाला प्रवेशपत्र लागेल किंवा ऑनलाईन अर्ज लागणार आहे. वयाच्या पुरावासाठी तुम्हाला काय लागेल, की 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं ते लागेल तुम्हाला. ते जर नसेल तुम्हाला, तर त्याच्यानंतर तुम्ही टी-सी लावू शकता, टी-सीची झेरॉक्स लावू शकता. ओके. किंवा जन्मतारखेचा पुरावा जो असेल, डेट ऑफ बर्थ प्रूफ जे असतं ते तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर तुम्ही शैक्षणिक अर्हता 10वी, 12वी पदवी हे पुरावे तुम्हाला लागणार आहे. सर्टिफिकेट मार्कशीट जे काही असतील तुम्हाला घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र लागेल. ओपनवाल्या कॅटेगरीला लागणार नाही. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. ज्या उमेदवारांना लागेल म्हणजे एस-सी, एस-टी जे उमेदवारांना असतं त्यांना त्यांची कास्ट व्हॅलिडिटी घेऊन जायचं आहे. नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. सिलेक्शनला काही ऑर्डर देताना त्या काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही हे असाल ओबीसी, व्ही-जे, एन-टी, एस-बी-सी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला काय लागेल, की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बळ या सगळ्या जे असाल तर तर त्यांचा तुम्हाला पुरावा लागणार आहे. म्हणजे खेळाडू असेल, दिव्यांग असेल तर ते जे पॅरलल रिझर्व्हेशन आहे त्याचा पुरावा लागेल. डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. नावात बदल केला असेल त्याचा पुरावा लागणार आहे. कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट असेल तर त्याचा पुरावा लागणार आहे. आता इथं तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्ले असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. जर मार्क सारखे असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला असतो. तर त्यावेळेस तुम्हाला इथं सगळ्यात जास्त प्रिफरन्स आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल आणि ओळखपत्रासाठी तुम्हाला काय लागेल आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक तुम्हाला काय करायचं ते घेऊन जायचं आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.